नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो. मी असं का म्हणत आहे, कारण आज आपण एक अशा अद्भुत, अलौकिक आणि अत्यंत दुर्मिळ महासंयोगाबद्दल बोलणार आहोत, जो अनेक वर्षातून एकदाच येतो. सोमवती अमावस्या आणि दर्श अमावस्या यांचा महासंगम. पण थांबा मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही रोज अहोरात्र कष्ट करताय, प्रामाणिकपणे मेहनत करताय, पण तरीही घरात पैसा का टिकत नाहीये? एका बाजूने पैसा येतो आणि दुसऱ्या बाजूने आजारपण, कोर्ट कचेऱ्या किंवा नाहक त्रासामध्ये तो वाहून जातोय. घरात विनाकारण भांडणे होतात, पती पत्नीमध्ये सतत तणाव असतो किंवा मुलांना अभ्यासात यश मिळत नाही. प्रत्येक कामात अगदी शेवटच्या क्षणी जाऊन अडथळे येतात. जर माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, या सर्व प्रश्नांपैकी एक जरी प्रश्नांचे उत्तर हो असेल, तर समजून जा की तुमच्या कुंडलीतील, तुमच्या वास्तूत किंवा तुमच्या नशिबात काहीतरी असे दोष आहेत, जे तुम्हाला पुढे जाऊन देत नाहीत. आणि आपल्या सनातन शास्त्रात, विशेषतः आजच्या या महातिथीला, या सगळ्या समस्यांना एका फटक्यात मुळापासून उपटून टाकणार आहे. मित्रांनो, एक अत्यंत प्राचीन, गुप्त आणि चमत्कारी उपाय सांगितला आहे. या उपायांसाठी तुम्हाला बाजारात जाऊन हजारो रुपयांची खरेदी करायची गरज नाही. कोणत्याही महागड्या पूजेची गरज नाही की मोठ्या विधीची गरज नाही. तुमच्या स्वयंपाकघरात हक्काने असणारी, रोजच्या वापरात फक्त एक मूठ मीठ घ्यायचं आहे. तुमचं संपूर्ण आयुष्य कसं पलटू शकते, हे आज मी तुम्हाला पूर्ण पुराव्यासहित आणि शास्त्राच्या आधारावर सांगणार आहे. हो मित्रांनो, मित्रांनो बघा, पण एक गोष्ट आधी स्पष्ट सांगते, हा मिठाचा उपाय जितका शक्तिशाली आहे, तितकाच तो गुप्त आणि नाजूक आहे. मित्रांनो, हा उपाय करण्याची एक विशिष्ट वेळ असते, एक विशिष्ट पद्धत असते आणि एक गुप्त मंत्र आहे. जर तुम्ही यात छोटीशी जरी चूक केली किंवा घाईघाईत व्हिडिओ स्किप करून फक्त उपाय पाहिला, तर याचा उलटा परिणाम होऊ शकतो. नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्याऐवजी घरातच बस्तान मांडू शकते. म्हणूनच मी हा मुख्य उपाय अगदी सविस्तरपणे सांगितला आहे. मित्रांनो, तोपर्यंत आपण या तिथीचं महत्त्व, आपल्या चुका आणि इतर लहान-सहान पण अत्यंत महत्त्वाचे नियम समजून घेणार आहोत. जर तुम्हाला खरोखरच दारिद्र्यातून मुक्तता हवी असेल, तर हा व्हिडिओ एक सेकंदही न चुकता शेवटपर्यंत अगदी एकाग्रतेने पहा. चला मित्रांनो, आजच्या या दैवी प्रवासाला सुरुवात करूया. भक्तांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेतले पाहिजे की सोमवती अमावस्या आणि दर्श अमावस्या म्हणजे नक्की काय. जोपर्यंत आपण एखाद्या तिथीची शक्ती समजून घेत नाही, तोपर्यंत आपण करत असलेल्या उपायांवर आपला पूर्ण विश्वास बसत नाही. मित्रांनो, आपल्या हिंदू कालधरणेमध्ये प्रत्येक तिथीला एक विशेष ऊर्जा दिलेली आहे. सोमवारच्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटले जाते. महाभारतात या तिथीबद्दल एक अतिशय सुंदर कथा आहे. पितामह भीष्मांनी युधिष्ठिराला उद्देश करताना सांगितले होते, सोमवती अमावस्येच्या दिवशी केलेले दानाचे आणि स्नानाचे फळ हे कोट्यावधी सूर्यग्रहणाच्या वेळी केलेले पुण्यापेक्षाही अधिक असते. सोमवार हा भगवान भोलेनाथांचा म्हणजेच चंद्रमौली शिवांचा दिवस आहे आणि अमावस्या ही आपल्या पितरांची म्हणजेच आपल्या पूर्वजांची तिथी मानली जाते. याचा अर्थ असा आहे की जेव्हा सोमवार आणि अमावस्या एकत्र येतात, तेव्हा भगवान शिव आणि आपले पूर्वज या दोघांचेही आशीर्वाद एकाच वेळी पृथ्वीवर बरसतात. मित्रांनो, आता यासोबतच जोडली गेली आहे ती दर्श अमावस्या. दर्श अमावस्या म्हणजे काय? ज्या रात्री चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो, आकाश गर्द अंधारात बुडलेला असतो. पण आध्यात्मिकदृष्ट्या या रात्री पितरांचे पृथ्वीवर आगमन होते असे मानले जाते. पितर आपल्या वंशजांना पाहण्यासाठी, त्यांचे कल्याण करण्यासाठी सूक्ष्मातिसूक्ष्म रूपाने आपल्या घरात प्रवेश करतात. जेव्हा हे दोन मोठे योग एकत्र येतात, तेव्हा ब्रह्मांडात एक प्रचंड चुंबकीय आणि आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते. मित्रांनो, या रात्री आकाशमंडळात अशा काही हालचाली होतात, त्यामुळे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही शक्ती कमालीची सक्रिय होतात. अशा वेळी जर आपण थोडीशी जरी सावधगिरी बाळगली आणि योग्य सेवा केली, तर आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊ शकते. मित्रांनो, ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे, ज्यांच्यामुळे घरात लग्न कार्य ठरत नाहीत, वंशवृद्धी होत नाही किंवा घरात पैसा टिकत नाही, त्यांच्यासाठी हा महासुयोग म्हणजे एक सुवर्ण संधी आहे. हो भक्तांनो, अनेक लोक मला विचारतात की ताई, आम्ही रोज देवाचे नामस्मरण करतो, उपवास करतो, तरीही आमच्या नशिबी एवढी गरिबी किंवा दुःख का? मित्रांनो, याचे उत्तर तुमच्या कर्मात नाही, तर तुमच्या नकळत घडणाऱ्या काही चुकांमध्ये आणि घरात साठलेल्या नकारात्मक ऊर्जेमध्ये आहे.
अमावस्येच्या दिवशी आणि विशेषतः अशा महासुयोगाच्या वेळी आपल्या हातातून काही चुका अजिबात घडता कामा नयेत. शास्त्र काय सांगते ते नीट समजून घ्या. घरातली अस्वच्छता आणि जळमळट अमावस्येच्या दिवशी घरात कुठेही कोळ्यांची जळमळट किंवा कचरा असू नये. नकारात्मक ऊर्जा या जळमटांमध्ये आणि अंधाऱ्या कोपऱ्यांमध्ये वेगाने आकर्षित होते. जर तुमच्या घरात कचरा असेल तर लक्ष्मी माता दारातूनच परत फिरते. दुसरा आहे राग आणि कलह. या पवित्र दिवशी घरात कोणत्याही प्रकारचे भांडण, वादविवाद किंवा मोठ्या आवाजात बोलणे टाळावे. ज्या घरांमध्ये अमावस्येच्या दिवशी क्लेश होतो तिथे पितर अत्यंत दुःखी होतात आणि पितरांचा बघा संताप थेट आर्थिक नुकसानीला कारणीभूत ठरतो. तामसी भोजन या दिवशी विसरूनही घरात मद्य, मांस किंवा कांदा, लसूण यासारख्या तामसी वस्तूंचे सेवन करू नये. यामुळे घरातील सात्विकता पूर्णपणे नष्ट होते. मित्रांनो, आपल्याला वाटते की आपण खूप मेहनत करतोय, पण घरातला वास्तुदोष आणि बाहेरील नकारात्मकता, ज्याला आपण नजर दोष किंवा करणेबाधा म्हणतो, आपल्या कष्टाचे फळ आपल्याला मिळू देत नाही. मित्रांनो, ही नकारात्मक ऊर्जा एखाद्या स्पंजासारखी आपल्या घरातल्या आनंदाला शोषून घेते. म्हणूनच या नकारात्मकतेला घरातून हुसकावून लावणे हे आपले पहिले कर्तव्य आहे आणि त्यासाठीच मिठाचा वापर केला जातो, ज्याचे विज्ञान आपण पुढे पाहणारच आहोत. तसेच दिवसभरामध्ये करायच्या 5 महासेवा. रात्रीच्या त्या मुख्य मिठाच्या उपायाकडे जाण्यापूर्वी दिवसभरात आपल्याला वातावरण कसे शुद्ध करायचे आहे हे सर्व जाणून घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, जर पाया भक्कम नसेल तर इमारत उभी राहू शकत नाही. तसेच जर दिवसभरात तुम्ही घरात सकारात्मकता निर्माण केली नाही तर रात्रीच्या उपायाचा वेग कमी होऊ शकतो. म्हणूनच दिवसभरात या 5 महासेवा नक्की करा. पहिला आहे दिव्य स्नान विधी. सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. आजच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याचे महात्म्य आहे, पण जर ते शक्य नसेल तर घरातल्याच्या आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल आणि अगदी चिमूटभर काळे तीळ टाका. हे पाणी तुमच्या शरीरावर आणि आभाळातील सर्व नकारात्मक तरंग नष्ट करते. मित्रांनो, स्नान करताना मनातल्या मनात गंगेचं, यमुनेचं, गोदावरी, सरस्वती या श्लोकाचं किंवा विश्वनामाचा जप करा. दुसरा आहे सूर्यदेवाला अर्घ्य आणि तेज प्राप्ती. स्नानानंतर तांब्याच्या पात्रात शुद्ध जल घ्या. त्यात थोडेसे लाल चंदन, अक्षदा, अखंड तांदूळ आणि एक लाल फूल टाका. सूर्यदेवाच्या समोर उभे राहून ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार करत अर्घ्य द्या. त्यामुळे आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह बलवान होतो, ज्याने नोकरीत बढती मिळते आणि बघा समाजामध्ये मानसन्मान वाढतो. तिसरा आहे तुळशी मातेची परिक्रमा आणि दीपदान. सोमवती अमावस्या आणि दर्श अमावस्येला तुळशीची पूजा करणे म्हणजेच साक्षात विष्णू आणि लक्ष्मीची कृपा मिळवणे होय. मित्रांनो, तुळशीच्या मुळाशी थोडेसे कच्चे दूध आणि जल अर्पण करा. त्यानंतर तुळशीपाशी गाईच्या तुपाचा दिवा लावा. आता सर्वात महत्त्वाचं, तुळशीला 108 वेळा परिक्रमा घाला. जर शरीराने नसेल तर 7, 11 किंवा 21 परिक्रमा घाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या महामंत्राचा अखंड जप करा. त्यानंतर आहे पितृ आणि गायीची सेवा. दुपारच्या वेळी किमान 12 ते 1च्या दरम्यान घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून पितराचे स्मरण करा. एका पात्रात जल घेऊन त्यात काळे तीळ टाकून ते डाव्या हाताच्या अंगठ्यावरून सोडून पितरांना तर्पण द्या. तसेच आजच्या दिवशी गायीची सेवा, जसं की हिरवा चारा किंवा गुळपोळी खाऊ घाला. गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो, त्यामुळे गायीची सेवा थेट पितरांपर्यंत पोहोचते. आणि 5वा महादान. अमावस्येला पांढऱ्या वस्तूचे दान करणे अमृत मानले गेले आहे. तांदूळ, दूध, साखर किंवा पांढरे वस्त्र एखाद्या गरजूला किंवा ब्राह्मणाला दान करा. हे दान तुमच्या आयुष्यातील अनेक मोठ्या संकटांना किंवा एकाच झटक्यात टळून लावते. हो मित्रांनो, या 5 मिनिटाचे रहस्य आणि आध्यात्मिक विज्ञान. भक्तांनो, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात मुख्य आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे येत आहोत. तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ताई, एवढ्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही फक्त मिठाचाच उपाय का सांगत आहात? मिठात असे काय रहस्य दडले आहे? चला तर मित्रांनो, आज मी तुम्हाला यामागचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण सांगते. शास्त्रात मिठाचा उगम समुद्रातून झाला असल्याने सांगितले आहे. पौराणिक कथेनुसार जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा त्यातून 14 रत्ने निघाली, ज्यामध्ये माता लक्ष्मी प्रकट झाली आणि समुद्र हा लक्ष्मीचा पिता मानला जातो.
मित्रांनो, समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते, म्हणजेच मीठ हे एका अर्थाने माता लक्ष्मीचे सहोदर भाऊ मानले जाते. त्यामुळे जिथे मीठ असते तिथे लक्ष्मीचा वास सहज आकर्षित होतो. आता वास्तुशास्त्र आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहूया. विज्ञानानुसार मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा, जीवाणू आणि हवेतील अशुद्धता शोषून घेण्याची प्रचंड क्षमता असते. वास्तुशास्त्रात मिठाला राहू आणि केतू या ग्रहांचे प्रतीक मानले जाते. मित्रांनो, जे मानवी जीवनात अचानक येणाऱ्या संकटांना, मानसिक तणावाला आणि गरिबीला कारणीभूत असतात. मित्रांनो, जेव्हा घरात वास्तुदोष असतो तेव्हा तिथली ऊर्जा जड होते, ज्यामुळे माणसाचे डोके चालत नाही, चिडचिडपणा होते आणि घरात पैसा येत असूनही कुठे जातो ते कळत नाही. जेव्हा तुम्ही अमावास्येच्या या अतिशय संवेदनशील रात्री, जेव्हा ब्रह्मांडीय ऊर्जा कमालीची तीव्र असते, मिठाचा विशेष पद्धतीने वापर करतात, तेव्हा ते मीठ घरातील सर्व काळी शक्ती, नजरदोष, हात-पाय आणि अलक्ष्मीला, दारिद्र्याला स्वतःमध्ये ओढून घेते. अगदी एखाद्या व्हॅक्यूम क्लीनरसारखे काम करते, जे घरातील सगळी घाण शोषून घेते आणि घर स्वच्छ करते, शुद्ध करते. मित्रांनो, आता पूर्णपणे एकाग्र व्हा. घरातील सर्व कामे बाजूला ठेवा आणि या उपायाची एक पायरी वहीत लिहून घ्या किंवा नोट्स करून ठेवा. मित्रांनो, बघा किंवा मनात घट्ट करून ठेवा. सोमवती आणि दर्श अमावस्येच्या रात्री, म्हणजेच सूर्यास्तानंतर रात्री 8 ते 12च्या दरम्यान तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. हे 3 वेगळे उपाय वेगवेगळ्या समस्यांसाठी आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही ते करू शकता. आता पहिला आहे घरातील दारिद्र्य आणि नकारात्मकता उठून टाकण्याचा उपाय. हा उपाय घरातील मुख्य व्यक्तीने किंवा घरातील महिलेने करावा. आता यासाठी लागणारं साहित्य: तुमच्या उजव्या हातात एक मूठभर खडे मीठ, समुद्री मीठ घ्या. लक्षात ठेवा, खडे मीठ सर्वात जास्त प्रभावी असते. जर ते नसेल तर साधे पांढरे मीठ वापरा. त्यानंतर कृती बघा, ती मिठाची मूठ एक घट्ट बंद करा आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापासून सुरुवात करून घरातील प्रत्येक खोलीत, प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला फिरवायचं आहे. फक्त शौचालय आणि स्नानगृह सोडून सर्व ठिकाणी जायचं आहे. मंत्र जपत फिरा. कोपऱ्या-कोपऱ्यांमध्ये फिरताना मनातल्या मनात अत्यंत श्रद्धेने ओम नमः शिवाय किंवा ओम श्री ही क्लीं महालक्ष्मी नमः या महामंत्राचा, या लक्ष्मी मंत्राचा अखंड जप करा. मित्रांनो, मनात ही तीव्र भावना ठेवा की या मिठाच्या शक्तीने माझ्या घरातील सर्व गरिबी, रोगराई, वाद आणि वाईट नजर या मिठामध्ये शोषली जात आहे. मित्रांनो, आता उतारा करणे म्हणजेच ओवाळणे. पूर्ण घरात फिरून झाल्यावर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला उभे राहा. आता ती मिठाची मूठ तुमच्या स्वतःवरून आणि घरातील जितके सदस्य उपस्थित असतील त्या सर्वांवरून 3 वेळा घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने ओवाळून घ्या. मित्रांनो, त्यानंतर विसर्जन. ओवाळल्यानंतर ताबडतोब घराबाहेर जा. मित्रांनो, ते मीठ तुमच्या घराच्या टॉयलेटमध्ये टाकून फ्लश करा किंवा घराच्या बाहेर कुठेतरी वाहत्या पाण्यात किंवा नाल्यात टाकून द्या. सर्वात महत्त्वाची काळजी हे आहे की हे मीठ टाकत असताना किंवा टाकून घरात येत असताना मागे वळून अजिबात पाहू नका आणि वाटेत कोणाशी बोलू नका. मित्रांनो, घरात आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवा. तुमच्या घरातील जडपणा त्या क्षणी नष्ट झाल्याचे तुम्हाला जाणवेल. महाउपाय क्रमांक 2: तिजोरी आणि पैशांची आवक वाढवण्यासाठी काचेच्या वाटीचा तोडगा. हा उपाय तुमच्या घरात कायमस्वरूपी लक्ष्मी टिकण्यासाठी आहे. मित्रांनो, साहित्य: एका छोटी काचेची वाटी घ्या. धातूची किंवा प्लास्टिकची वाटी चालणार नाही, कारण काच हा राहूचा आणि मीठ हा चंद्राचा कारक मानला जातो. याचा संयोग वास्तुदोष दूर करतो. कृती: त्याच वाटीत पूर्ण भरलेले इतके साधे किंवा खडे मीठ भरा. त्यानंतर आता त्या मिठाच्या वर 4 ते 5 अखंड लवंगा, ज्याचे फूल तुटलेले नसावेत, उभ्या खोचून ठेवा. मित्रांनो, ही वाटी तुमच्या घराच्या अशा कोपऱ्यात ठेवा जिथे येणाऱ्या जाणाऱ्या बाहेरच्या लोकांची नजर सहज पडणार नाही. तुम्ही ती तुमच्या तिजोरीच्या जवळ किंवा घराच्या वायव्य कोपऱ्यात किंवा ईशान्य कोपऱ्यात ठेवू शकता. मित्रांनो, लवंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि मीठ नकारात्मकता दूर करतो. या दोन्हीही संयोगाने घरात धन आकर्षित होते, अडकलेला पैसा परत मिळतो आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतात. पुढील अमावास्या येईपर्यंत ही वाटी तशीच ठेवा. पुढच्या अमावास्येला ते मीठ पाण्यात वाहून द्या आणि नवीन मीठ लवंग भरा. मित्रांनो, महाउपाय क्रमांक 3: मुलांना नजरदोष, भीती आणि आजारपण दूर करण्याचा महाउपाय. जर तुमच्या घरात लहान मुले सारखी आजारी पडत असतील, रात्री दचकून उठत असतील किंवा व्यवसायात सारखी नजर लागत असेल तर हा तिसरा उपाय. आजच्या रात्री एका पांढऱ्या कोऱ्या कागदावर थोडीशी मीठ ठेवा. त्याची एक छोटीशी पुडी बनवा.
मित्रांनो, जी व्यक्ती आजारी आहे किंवा ज्या मुलाला भीती वाटते त्याच्या उशाखाली, गादीच्या खाली किंवा पुडी बघा जी वाकळं असते त्या गोधडीखाली तुम्ही ती पुडी रात्रभर झोपताना ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठल्यावर कोणाशीही न बोलता ती पुडी उशाखालून काढा आणि बाहेर नेऊन टाकून द्या किंवा पाण्यात विरघळून टाका. या उपायाने शरीरातील आणि मनातील सर्व वाईट विचार, भीती आणि आजारपण मीठ शोषून घेते. आता भक्तांनो, हे उपाय दिसायला जेवढे सोपे आहेत तेवढेच ते तीव्र फलदायी आहेत. पण हे करताना काही नियमांचे पालन करणे अत्यंत अनिवार्य आहे. नाहीतर उपायाचे पूर्ण फळ मिळत नाही. पूर्ण श्रद्धा हा उपाय करताना मनात शंका ठेवू नका. मित्रांनो, बघा हे करून काय होते ते अशा भावनेने केला तर ऊर्जा काम करत नाही. संपूर्ण विश्वासाने करा. माझे देव आणि पितर माझे भले करणार आहेत. गोपनीयता हा उपाय अत्यंत गुप्तपणे करा. घरातल्या घरातही करत असताना विनाकारण व्याच्यता करू नका. गुप्त पूजेचे फळ अधिक मिळते. त्यानंतर स्वच्छता. उपाय करताना तुमचे हात पाय स्वच्छ असावेत. महिलांनी विटाळाशी मासिक पाळी दरम्यान हा उपाय करू नये. या सोमवती आणि दर्श अमावस्येचा हा महासुयोग आपल्या आयुष्यात पुन्हा कधी येईल सांगता येत नाही. त्यामुळे आजच्या रात्री हा मिठाचा उपाय नक्की करून पहा. तुमच्या आयुष्यात जे काही चमत्कारिक बदल घडतील ते मला नंतर या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मित्रांनो, तुमच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत ज्यांना याची खरोखर गरज आहे त्यांच्याशी हा व्हिडिओ शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुपवरती, फेसबुकवरती अत्यंत वेगाने शेअर करा. कारण कोणाचे तरी भले करणे हे सुद्धा एक मोठे पुण्य आहे. चॅनेलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर अशा शास्त्रोक्त आणि अस्सल माहितीसाठी आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा. जेणेकरून कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ, जय महालक्ष्मी नक्कीच लिहा. भगवान भोलेनाथ आणि माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांना सुख, समृद्धी, उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य देवो. भेटूया पुढच्या एका अशाच प्रभावी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सुरक्षित राहा. धार्मिक व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.